श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 57वा सर्ग वाचूया. श्री विश्वामित्रांची तपश्चर्या. राजा त्रिशंकूची आपला यज्ञ करविण्यासाठी वसिष्ठांची प्रार्थना करणे आणि त्यांनी नकार दिल्यावर त्यांच्याच पुत्रांना शरण जाणे. त्यानंतर विश्वामित्र आपला पराजय आठवून मनातच संतापू लागले. महात्मा वसिष्ठांशी वैर करून महातपस्वी विश्वामित्र वारंवार सुस्कारे सोडीत आपल्या राणीबरोबर दक्षिण दिशेस जाऊन अत्यंत उत्कृष्ट आणि भयंकर तपश्चर्या करू लागले. तेथे मन व इंद्रियांना वश करून ते कंदमुळांचा आहार घेत उत्तम तपश्चर्येत मग्न झाले होते. तेथेच त्यांचे हविष्यंद, मधुष्पन्न, दृढ नेत्र आणि महारथ नावाचे 4 पुत्र उत्पन्न झाले. ते सत्य व धर्मात तत्पर होते. 1000 वर्षे पूर्ण झाल्यावर लोकपितामह ब्रह्मदेवांनी तपश्चर्येचे धनी विश्वामित्रांना दर्शन देऊन मधुर स्वरात म्हटले, कुशिक नंदना, तू या तपश्चर्येने राजर्षीवर विजय मिळविले आहेस. या तपश्चर्येच्या प्रभावानेच आम्ही तुला खरा राजर्षी समजत आहोत. असे म्हणून सर्व लोकांचे स्वामी ब्रह्मदेव देवांच्या बरोबर स्वर्गलोकाकडून ब्रह्मलोकात गेले. त्यांचे बोलणे ऐकून विश्वामित्र लज्जेने नतमस्तक झाले. ते दुःखाने व्यतीत होऊन दीनतापूर्वक मनातच म्हणू लागले, अरे रे, मी इतकं मोठं तप केलं तरीही ऋषींसह सर्व देव मला राजर्षीच समजतात. या तपश्चर्येचं काहीच फळ मिळालं नाही असंच वाटतं. मनात असा विचार करून आपल्या मनाला काबूत ठेवणारे महातपस्वी धर्मात्मा विश्वामित्र पुन्हा मोठ्या तपश्चर्येस लागले. त्याच वेळेस इक्ष्वाकू कुलाची कीर्ती वाढविणारा एक सत्यवादी आणि जितेंद्रिय राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते त्रिशंकू. त्याच्या मनात असा विचार आला की मी असा यज्ञ करावा की ज्यामुळे मी आपल्या या शरीराबरोबरच देवांची परमगती स्वर्गलोकात जाऊन पोहोचेन. तेव्हा त्याने वसिष्ठांना बोलावून आपला हा विचार त्यांना सांगितला. महात्मा वसिष्ठांनी त्याला सांगितले की असं होणे अशक्य आहे. जेव्हा वसिष्ठांनी त्याला नकारात्मक उत्तर दिले तेव्हा तो राजा त्या कार्यसिद्धीसाठी दक्षिण दिशेला त्यांच्याच पुत्रांकडे गेला. वसिष्ठांचे पुत्र जिथे दीर्घकाल तपश्चर्येत राहून तप करीत होते तेथेच पोहोचून महातेजस्वी त्रिशंकूने पाहिले की मनाला काबूत ठेवणारे ते 100 परमतेजस्वी वसिष्ठ कुमार तपश्चर्येत मग्न आहेत. त्या सर्व महात्मा गुरुपुत्रांजवळ जाऊन त्याने त्यांचे क्रमशः प्रणाम केला आणि नम्रपणे हात जोडून त्या सर्व महात्म्यांना म्हटले, गुरुपुत्रांनो, आपण शरण येणाऱ्यांवर दया करणारे आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. आपलं कल्याण असो. महात्मा वसिष्ठांनी माझा यज्ञ करण्यासाठी येण्याचं नाकारले आहे. मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो. आपण त्यासाठी आज्ञा द्यावी. मी सर्व गुरुपुत्रांना नमस्कार करून प्रसन्न करू इच्छितो. आपण तपश्चर्येत मग्न राहणारे ब्राह्मण आहात. मी आपल्या चरणांवर डोके ठेवून याचना करतो की आपण एकाग्र चित्त होऊन माझ्याकडून माझ्या अभिष्ट सिद्धीसाठी असा यज्ञ करवून घ्यावात की ज्यामुळे मी स्वर्गलोकात जाईन. तपोधन महात्मा वसिष्ठांनी अस्वीकार केल्यावर आता सर्व गुरुपुत्रांना शरण जाण्याखेरीज दुसरी कोणतीच गोष्ट मला गती देणार नाही.
सर्व इक्ष्वाकू कुलवंशीयांसाठी पुरोहित वसिष्ठच परमगती आहेत. त्यांच्यानंतर आपण माझं परमदैवत आहात. इथे 57वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 58वा सर्ग वाचूया. वसिष्ठ ऋषींच्या पुत्रांचे त्रिशंकूस दमदाटी करून घरी परतविण्यासाठी आज्ञा करणे आणि त्यांना दुसरा पुरोहित शोधण्यासाठी उद्युक्त झालेले पाहून शाप देणे आणि त्यांच्या शापाने चांडाळ होऊन त्रिशंकूचे विश्वामित्रांना शरण जाणे. राजा त्रिशंकूचे हे बोलणे ऐकून वसिष्ठ मुनींचे ते 100 पुत्र कोपित होऊन म्हणाले, दुर्बुद्धे, तुझ्या सत्यवादी गुरुने जर तुला थांबवलं आहे तर तू त्याचं उल्लंघन करून दुसऱ्या शाखेचा आश्रय कसा घेतलास? सर्व इक्ष्वाकू वंशी क्षत्रियांसाठी पुरोहित वसिष्ठच परमगती आहे. त्या सत्यवादी महात्म्यांची कोणी अवज्ञा करू शकत नाही. जे यज्ञ कार्य त्या भगवान वसिष्ठ मुनींनी असंभव सांगितलं ते आम्ही कसं करू? नरश्रेष्ठा, तू अजून नादान आहेस. आपल्या नगरास परत जा. पृथ्वीनाथा, भगवान वसिष्ठ तिन्ही लोकात यज्ञ करण्यास समर्थ आहे. आम्ही त्यांचा अपमान कसा करू? गुरुपुत्रांचे हे क्रोधयुक्त बोलणे ऐकून राजा त्रिशंकूने पुन्हा त्यांना म्हटले, तपोधन, भगवान वसिष्ठांनी तर मला अवहेरलंच होतं. आपण गुरुपुत्र गणही माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करीत नाही. तेव्हा आपलं कल्याण असो, मी दुसऱ्या कोणाला तरी शरण जाईन. त्रिशंकूचे हे घोर अभिसंधीपूर्ण बोलणे ऐकून महर्षी पुत्रांनी त्याला अत्यंत कोपित होऊन शाप दिला. अरे, तू चांडाळ होशील असे म्हणून ते महात्मा आपापल्या आश्रमात निघून गेले. त्यानंतर एक रात्र गेल्यावर राजा त्रिशंकू चांडाळ झाले. त्यांच्या शरीराचा रंग निळा झाला, कपडेही निळे झाले, प्रत्येक अंगात रुक्षता आली, डोक्याचे केस छोटे झाले, सर्व शरीरास चितेची राख लागली. वेगवेगळ्या अंगावर योग्य स्थानी लोखंडाचे दागिने पडले. आपल्या राजाला चांडाळ रूपात पाहून सर्व मंत्री व नागरिक जे त्याच्याबरोबर आले होते ते त्यांना सोडून पळून गेले. ते धीर स्वभाव नरेश रात्रंदिवस चिंताग्नीत जळू लागले आणि एकटेच तपोधन विश्वामित्रांना शरण गेले. विश्वामित्रांनी पाहिले की राजाचे जीवन निष्फळ झालेले आहे. त्याला चांडाळाच्या रूपात पाहून त्या महातेजस्वी परमधर्मात्मा मुनींच्या हृदयात करुणा दाटून आली. ते दयार्द्र होऊन भयंकर दिसणाऱ्या त्या राजा त्रिशंकूस म्हणाले, महाबली राजकुमार, तुझं कल्याण असो. इथे तू कोणत्या कामासाठी आला आहेस? वीर अयोध्या नरेश, तू शापामुळे चांडाळ झाला आहेस असे वाटते. विश्वामित्रांचे बोलणे ऐकून चांडाळ झालेला व बोलण्यातील तात्पर्य समजणाऱ्या राजा त्रिशंकूने हात जोडून वाक्यार्थ कोविद विश्वामित्र मुनींना सांगितले, महर्षी, मला गुरु आणि गुरुपुत्रांनी ठोकरले. मी जी मनात असलेली गोष्ट मिळवू पाहत होतो ती तर न मिळविताच काहीतरी विपरीतच अनर्थ प्राप्त झाला. सौम्य दर्शन मुनीश्वर, मी अशी इच्छा करत होतो की या शरीरासह स्वर्गात जाऊ, पण ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मी शेकडो यज्ञ केले आहेत, पण त्याचं काहीच फळ प्राप्त झालेलं नाही. मी क्षत्रिय धर्माची शपथ घेऊन आपणास सांगतो की मोठमोठ्या संकटात सापडल्यावर सुद्धा मी कधीही खोटे बोललेलो नाही आणि भविष्य काळात कधी बोलणारही नाही. मी नाना प्रकारच्या यज्ञांचं अनुष्ठान केलं, प्रजेचं धर्मपूर्वक रक्षण केलं
आणि शील व सदाचारानं महात्मे आणि गुरुजनांना संतुष्ट राखण्यासाठी प्रयत्न केले. या वेळेसही मला यज्ञ करायचा होता, तेव्हा माझा हा प्रयत्न धर्मासाठीच होता. मुनिप्रवर, तरीही माझे गुरुजन माझ्यावर संतुष्ट झाले नाही. हे पाहून मी नशीबच थोर मानतो. पुरुषार्थ तर निरर्थक आहे असं वाटतं. दैव सगळ्यावर आक्रमण करतं. दैवच सगळ्याची परमगती आहे. मी अत्यंत आर्ततेने आपल्या कृपेची इच्छा करीत आहे. दैवानं माझ्या पुरुषार्थावर मात केलेली आहे. आपलं कल्याण असो. आपण माझ्यावर खरोखरच कृपा करावी. आता मी आपल्याशिवाय कोणालाच शरण जाणार नाही. पण आपण आपल्या पुरुषार्थानं माझं दुर्दैव पालटू शकता. इथे 58वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 59वा सर्ग वाचूया. मंडळी, वाचताना काही चूक-भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून आपले विचार कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.